अजितदादाचा जाळून मर्डर करण्यात आला, तरीही शरद पवार चुप का? अजित पवार साहेबाचा घात केला, हे मनात जळून खाक झाले, त्यांची ओळख निर्माण नव्हती होत, तरी शरद पवार चुप का? अजितदादा जिवंत आहे का? अजितदादा होईच नाही ते विमानातले, की अजितदादाला त्यांनी कुठंतरी नेऊन ठेवलं असेल? काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला माहिती होणार की अजितदादाचा घात झाला की अपघात झाला की कुठं आहे की काय आहे. 28 जानेवारी 2026 ची तारीख, काळ रात्र तारीख. अजितदादाचं जेव्हा विमान कोसळतो बारामतीला, तर तिथं एक उडी मारताना व्यक्ती दिसतो, म्हणतो तिथल्या बारामतीतल्या एका व्यक्तीला दिसल्याबरोबर तो म्हणतो की निळा पॅन्टवाला उडी मारणारा अजित पवार. काय काय म्हटलं मी? अजित पवार. कोण वाटते? खट वाटते? खोट वाटते? खोट वाटते? खरं वाटते? खोट वाटते? खोट वाटते? निळा पॅन्ट चालक घालू शकतो, अजितदादा कशाला घालन? बरोबर नाही का? होय कोण? अद्याप मालूम नाही. अजित पवार होय की चालक होय की कोण आहे काही मालूम नाही. 6वा व्यक्ती कोण आहे काही मालूम नाही. त्याचा अद्याप पता चालला नाही का त्याला जनावरांना खाल्लं की काय झालं, का चालक जिवंत आहे की मालक जिवंत आहे, कोण काही मालूम नाही. तरीही चूप. कोण? आपले शरद दादा. एवढे बलाढ्य, राजकारणातला बलाढ्य व्यक्ती, अजित दादाचा काका, शरद पवार साहेबांचा पुतण्या म्हणजे अजित पवार, तरी चूप का? दोघांचा पक्ष एकीकरण करणारा होता, एकत्र येणारा होता, तरीही पण शरद पवार चूप का? जरासे पण बोलत नाही, काही नाही. काय वाटतं तुम्हाला? शरद पवार चूप का? सुनेत्रा ताई चूप का? का खुर्चीसाठी झालं असेल? का सुनेत्रा ताईला खुर्चीवर बसण्यासाठी झालं असेल? का सुनेत्रा ताईला खुर्ची भेटली पाहिजे होती सीएमची, उपमुख्यमंत्री पदाची, सीएमची खुर्ची, त्याच्यासाठी झालं काय? काय वाटतं? पुरा काळा बाजार चालू आहे अजितदादांसाठी. कुठलेही पुरावे दिसत नाही, कुठलेही पुरावे मिळत नाही. सगळे पुरावे जाळून टाकले की खाक केले, काही मालूम नाही. रोहित पवार साहेब पिसाळल्यासारखे करतात, अमोल मेटकरी पिसाळल्यासारखे करतात आणि पागल सारखे करून राहिले आणि म्हणून राहिले की अजितदादांचा घातवंत कोण आहे, सीसीटीव्ही फुटेज द्या, हे करा ते करा, एल्कार करत आहे, गिरगिळत आहे. तरीही हरामखोर हे प्रशासन कुठल्याही गोष्टीचा आक्षेप घेत नाही. विके सिंग हा हरामखोर गुन्हेगारावर एफआयआर करण्यासाठी आपले रोहित पवार सतात, तिथं त्याची एफआयआर नोंदवल्या जात नाही. काय वाटतं तुम्हाला? असं का करत आहे? अरे शरद पवार एक नामवंत व्यक्ती, तो लोकांच्या तक्रार घेत होता, तक्रारी घेत असताना निवारण करत होता, पण त्या अजित पवारची तक्रार कोणी घेत नाही. तर विचार करायची गोष्ट, लाजा वाटला पाहिजे या प्रशासनाला. आणि खुर्च्या तुमच्यासाठी कशासाठी? अरे खुर्च्या न्याय देण्यासाठी खुर्च्या आहे ना तुमच्यापाशी. खुर्च्या ह्या न्याय देण्यासाठी आहे ना तुमच्यापाशी, तर ह्या खुर्चीचा उपयोग चांगला करा ना, वाईट कशाला करता? अरे ज्याला न्याय द्यायचं त्याला न्याय दे ना. जो अजित पवार दुसऱ्याचं भलं करणारा व्यक्ती, शेतकऱ्याचं भलं करणारा व्यक्ती, तो अजित पवारचं भलं होऊन राहिलं नाही आणि त्याचे गुन्हेगार सापडून राहिले नाही. 2 महिने झाले अजितदादाचा घात करून, तरीही त्याचे गुन्हेगार स्वतंत्र फिरत आहे आणि आनंदाने मटण चिटण खात आहे आणि त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. तर काय म्हणाल तुम्ही याला? की अजित पवार घात झाला नाही, अपघात झाला. अरे अपघात झाला असेल तर बिंदास सांगून द्यायचं. अपघात झाला की बिंदास सांगून द्यायचं. रोहित पवार म्हणेल या मेटकरी साहेब म्हणेल की अपघात झाला, तर हा व्हिडिओ तिथेच बंद होणार, घात होणार नाही. आणि रोहित पवार साहेब आणि
मेटकरी म्हणत आहे की अजितदादांचा घातच झाला, घातच झाला, घातच झाला. तर हा व्हिडिओ सुरूच राहणार. तरी शरद पवार साहेब बोलत नाही. काय म्हणाल तुम्ही याला? चुप्पी काय आहे? कुलूप का लागलाय त्यांच्या ओठाला? काय वाटतं तुम्हाला? शरद पवार साहेब एक नामवंत व्यक्ती आहे, राजकारणातला एक योद्धा आहे. योद्धा असतानाही ते बोलत का नाही? त्यांचे तर त्यांचे पुतणे आहेत. फक्त रोहित पवार साहेब जडणघडण करत आहे, दुसरं काहीच नाही. अजित दादा यांचा घातून 2 महिने होऊन राहिले तरीही त्यांचा अजून गुड रस जे लपलेला आहे, त्यांचा घात झाला की अपघात झाला याची भीक मागा लागून राहिली. एवढं प्रशासन एवढा अंधारात तो बसलेला आहे का? अंधळा आहे का? अरे तुमच्यापाशी खुर्ची आहे, त्या खुर्चीचा दुरुपयोग करू नका, वापर चांगला करा. सुनित्रा ताईला माझं एकच निवेदन आहे की तुमच्या हस्बंडचा घात झाला आहे, त्याचं दुःख तुम्हाला पण आहे, महाराष्ट्राला जनतेला आहे. अजित दादाचा विषय आला का मला शिंका येतो. काय तर शिंका, शिंक खरं बोलत असते, कळलं का? जुन्या काळचे माणसं म्हणत होते. विषय जाऊ द्या. पण अजित दादाचा घातून 1-2 महिने जवळ आलेले आहे, तरी घात अंत का सापडत नाही? काय वाटतं तुम्हाला? विके सिंग ह्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, तरीही शरद पवार बोलत नाही. रोहित पवार बोलतात, मेटकरी बोलतात. अजित दादाचा जाळून मृत्यू झाला, जाळून खाक झाले, विमान चढलं रे, माणसं जळून खाक झाली, तो ब्लॅक बॉक्सना जळणारा जळून गेला म्हणते, सगळे प्रूफ जळून गेले, तरी शरद पवार चुप आहे, बोलत नाही. का बोलत नसं? कारस्थान कोणाचं वाटते याच्यामध्ये कारस्थान कोणाचं वाटते तुम्हाला? अजित दादाचा घातून 2 महिने झाला तरीही कुठलाही क्लू सापडत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की घात करणारा कोण आहे? घातवंत करणारा कोण असेल? काय वाटतं तुम्हाला? अजित पवार साहेब हे नामवंत व्यक्ती, अजित पवार साहेब ही नामवंत व्यक्ती आहे. त्यांचा घात करून कोणाला फायदा झाला असेल? आणि घात करणारा कोण असेल? का फायदा झाला असेल त्यांना? का झाला असेल? काय वाटतं तुम्हाला? एक नामवंत व्यक्ती अजित दादा, ते म्हणतात माझ्याजवळ काहीतरी फाईल आहे, सूचना करतात, पत्रकार परिषदेमध्ये करतात, माझ्याजवळ कालाकट्टा आहे, पत्रकार परिषदेत सांगतात माझ्याजवळ फाईल आहे, मी कधी पण भ्रष्टाचाराचा उघड करू शकतो असं सांगतात. तेव्हा त्यांचा घात होतो. आणि अजित दादा आणि शरद पवार एकत्र येतात तेव्हा त्यांचा घात होतो. कारण हे आहे का घात करण्यासाठी? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा का अजित दादाचा घात कोणी केला असेल? घात अंत कोण असावी? व्हीएसआर कंपनीचा मालक आहे, चालक आहे की प्रशासन आहे की कोण आहे का बीजेपीचे कोणी आहे? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय किसान.